महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला। भाजपला 11, शिंदेंना 4 तर राष्ट्रवादीला 2 जागा। शिंदेंचा मास्टर स्ट्रोक। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची टिळक भवनामध्ये बैठकीला हर्षवर्धन सपकाळ, सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे, अनिल परब आणि अंबादास दानवे उपस्थित। नेत्यांनी राजीनामा देण्याच्या सूचना दिल्या नाहीत। आपल्या राजीनाम्याची कोणतीही चर्चा नाही। आमदारकीच्या राजीनाम्याबाबत इद्रिस नाईकवडींचं स्पष्टीकरण। गोकुळ दूध संघाच्या प्रोडक्ट्सना हलाल सर्टिफिकेट। हसन मुश्रीफ यांचा मुलगा गोकुळचा अध्यक्ष असताना घेतलं सर्टिफिकेट। नवा वाद निर्माण होण्याची शक्यता। बारामतीत सातत्यानं लोड शेडिंगमुळे शेतकरी हैराण। युगेंद्र पवार यांनी ऊर्जा भवनात भेट देत जाब विचारला। सिंगल फेजचं काम अधिक गावांमध्ये बसवण्याचं काम सुरू। युगेंद्र पवारांचं वक्तव्य। पंढरपुरात मुस्लिम बांधव बकरी ईदला कुर्बानी देणार नाही। कुर्बानी न देण्याचा एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय। मुस्लिम बांधवांनी आजची बकरी ईद उद्या साजरा करण्याचा घेतला निर्णय। बकरी ईदच्या काळात कत्तलीसाठी आणण्यात आलेल्या 20 बैलांची कदीम जालना पोलिसांनी केली सुटका। कारवाईत सुमारे 6,95,000चा मुद्देमाल जप्त। सांगलीतून एक धक्कादायक बातमी समोर। मुलगा होत नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ। मृत्यू प्रकरणी पतीसह 5 जणांविरोधात पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये संशयास्पद मृत्यूची घटना। लॉजमध्ये वास्तव्यास असलेल्या 36 वर्षीय व्यक्तीचा गूढ मृत्यू। पुढील तपास पोलिसांकडून सुरू। लातूरच्या उदगीरमध्ये डाळ मिलच्या गोदामाला भीषण आग। आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोळ। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट।